गुहागर तालुक्यात वणवा प्रचंड मोठा लागला आणि या वणव्याच्या आगीमध्ये काही गावं अशी पद्धतीनं बेचिराख झालेली पाहायला मिळत आहेत। म्हणजे ह्या जमिनीचा भाग आहे, हजारो हेक्टर जमीन आहे, गावामध्ये माळरान आहेत, ही उद्ध्वस्त होऊन गेली। याचबरोबर इथं असणाऱ्या बागा देखील अशा पद्धतीनं वणव्याच्या आगीमध्ये बेचिराख झाल्या आहेत आणि शेतकरी हवाल दिलेला आहे। आपण या दृश्यामध्ये पाहू शकतोय की कशा पद्धतीनं आगीच्या कक्षेमध्ये ही एवढी मोठी झाडं आली की सगळी झाडं आहेत ही इथं जळून 10 ते 15 वर्षाची झाडं आहेत ही देखील जळून खाक झालीत। तर काही मोठ्या झाडांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये आगीचा भडका आहे हा लागलेला आहे आणि अशी उद्ध्वस्त झाली। ही दृश्य आहेत गिंबी गावामधली आणि अशा एक ही अशी उद्ध्वस्त झालेली आहे आणि प्रचंड मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। या पंचक्रोशीमध्ये देवघर, गिंबी, मार्गतामाने या डोंगराचा सगळा जो आजूबाजूचा परिसर आहे हा पूर्ण वणव्याच्या कक्षेत आला, आगीमध्ये आला आणि संपूर्ण या ठिकाणी वणव्यामध्ये सगळं माळरान बेचिराख झालं। काहींच्या बागा जळल्या, काहींची झाडं जळली। सध्या या जागांवरती शेतकऱ्याला भरारी देण्यासाठी या ठिकाणी पंचनामे झाले पाहिजेत। कृषी विभागानं नुकसान भरपाई मिळण्यासाठी लागणारे पंचनामे हे केले पाहिजेत अशी मागणी तर शेतकरी करतायत। मात्र ज्या मोठ्या आगीमध्ये एकदम मोठ्या भडक्यामध्ये जी आग लागली या आगीमध्ये सगळं माळरान उद्ध्वस्त होऊन गेलंय आणि इथं असणाऱ्या नवोदित लागवडी देखील उद्ध्वस्त झाल्या आहेत। यामुळं पुनर्लागवडीसाठी देखील या शेतकऱ्यांचा विचार होणं गरजेचं बाब आहे, कारण 100% अनुदानातून लावलेल्या आणि बनवलेल्या बागा देखील जळून खाक झाल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी निगीसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, गुहागर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।